स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सुनहाताई आहेत का घरात? बाहेर गेली ती. म्हणजे अवंतिकाच्या सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी अरेस्ट करायला ना? अरेस्ट नाही काकू, अटेस्ट करायला. तेच ते हो, आमच्या जावयांच्याकडे आली होती. मंत्रालयात असतात ना ते. हो, त्यांनीच बोलावलं होतं तिला. त्यांचा स्वभावच आहे हो असा मदत करण्याचा. शिवाय शिवाय काय? आता अशा मुलींना मदत नाही का करायची? अशा मुलींना म्हणजे? अगं म्हणजे घटस्फोटीत आपला समाज कितीही सुधारला तरी विधवा बायकांना एक वेळ दया दाखवी, पण घटस्फोटीत म्हटलं की लोक चार तोंडाने चारही दिशेने बोलत असतात हो. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही म्हणजे मला आपलं असं काही सांगायचं होतं. नाही बोला ना, काय सुचवायचंय ते एकदाच सुचवून टाका. हे बघा, तुमच्या वयाचा ना मान ठेवून आम्ही काही बोलत नाही तुम्हाला. तुम्ही आमच्या बाबांना सुद्धा टोमणे मारले तरी मुकाट्याने ऐकून घेतले सगळे, पण आता काही ऐकून घेणार नाही होत आम्ही तुमचं. अगं मला खरंच तिची दया येते ग. काही दया वाटून घ्यायची गरज नाहीये आणि तिलाही कोणाच्या दयेची गरज नाहीये. ती काही एकटी घटस्फोटिता नाहीये, जगभरात अनेक बायका आहेत आणि त्यापैकी कुणालाही दयेची आणि सहानुभूतीची गरज नाहीये, कळलं? तुम्ही निघा आता इकडनं. हो निघते. मला काय आणलंय तुमच्याकडे यायचं? अवंतिका, पाहिलंच ना कसं बोलत होत्या त्या. या सगळ्या गोष्टींसाठी आता आपण मानसिक तयारी करून ठेवलीच पाहिजे. सानिका, मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हा त्रास सहन करायला लागणार आहे. काय बोलतेस अवंती तू? तू असं काही मनातही आणू नको. रिलॅक्स. निघू मी, ऑफिसला जायचंय. बाय बाय. ॲश, आलास? काय झालं? अरे एक मस्त घर मिळालं. खरं? या बंगला आहे, बंगला 4000 स्क्वेअर फीटचा. 2 टेरेस, एक मोठं लॉन, स्विमिंग पूल, 15 खोल्या. क्या बात आहे. शट अप अभि.
तुला गॅरेज आठवतंय आपलं गॅरेज? ते सुद्धा मोठं आहे या खोलीपेक्षा जी आपल्याला मिळाली. वीज जाते अधनमधनं, पाणी सकाळी 2 तास, आजूबाजूला गजबजाट गोंधळ. हा, एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. काय? टॉयलेट कॉमन आहे. म्हणजे आपल्यासाठी कॉमन आहे. बघ, तुला चालणार असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण काही दिवस इथेच राहू संजयकडे. ए नको, इथे नको प्लीज. इथे संजयच्या बायकोचा चेहरा बघितलास का? पहिल्या दिवशी कुणी चांगलं वागतं रे. इथे नको ना. नाही नो, मला इथनं लवकरात लवकर बाहेर पडायचंय. तसा संजय चांगला आहे का? मला म्हणाला हवे तितके दिवस राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण उगाच आपल्यामुळे कोणाची गैरसोय नको व्हायला ना. ऍश, किंवा असं केलं तर म्हणजे तू कनूला घेऊन काही दिवस तुझ्या पप्पांकडे जाणार राहायला. वा, म्हणजे मी राहायचं बंगल्यात आणि तू एका छोट्याशा खोलीत. नथिंग डुईंग. असं नाही ऍश, तू कनूचाही विचार कर ना थोडासा. तिला का? ती राहील की आपल्या बरोबर? मुलं वाढत नाही की काय अशी? या युअर राईट. अशा परिस्थितीत वाढली तर ती स्ट्रॉंग होईल. म्हणजे तू होत चालली आहेस तशी स्ट्रॉंग नाही. काय? स्टुपिड. मेंटली स्ट्रॉंग. चला, जायला पाहिजे. मला खूप काम आहे. किचन तिची मदत करायला पाहिजे ना. आलेच मी. अरे वा वा वा. जेवणानंतरची तयारी आज जेवणाआधीच? हो, आता मी ठरवलंय रोज जेवणानंतर एक तरी फळ खायचंच. चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. अच्छा, म्हणजे याचा अर्थ तू आता इथं रुळली आहेस. तुम्ही नाही रुळलात? हा, अगं आपली मुलं खुश म्हणजे आपण खुश. हो ना. इथे आल्यापासून निखिल किती खुशीत आहे नाही. तुला काय वाटतं त्याचं काय कारण असावं? कारण काय असायचं? त्याच्या मनासारखा मित्र परिवार त्याला इथे मिळालाय. मनासारखं काम करायला मिळतंय. एवढंच? आणखी काही कारण? आणखी काय कारण असणार? अवंतिका, का ग गप्प झालीस? काय बोलणार? का? अगं आता निखिल सेटल झाला, त्याच्या लग्नाचा नको का विचार आपण करायला? तुम्हाला एक सांगू, तुम्ही लग्नाविषयी बोला, पण अवंतिकेचा विषय तुम्ही स्वतः काढू नका. का? काय हरकत आहे? म्हणजे तो विषय निखिलला काढू दे. म्हणजे तो निर्णय त्याचा स्वतःचा असू दे. अगं पण
त्याचा काय निर्णय असणार हे काय आपल्याला कळत नाही का? हा? मुद्दाम त्याच्या तोंडून पुन्हा वधवून घेण्यात काय अर्थ आहे? आपल्याला माहिती आहे. हे बघा, हा विषय त्यानं स्वतः काढला तर त्या विषयावर मोकळेपणाने चर्चा होईल आणि आपण तो विषय काढला तर अनेक मुद्दे बोलायचे राहूनच जातील. अगं मग त्यात एवढं गहन काय आहे? हा? अवंतिकाचा घटस्फोट झालाय, कायद्यानं आता तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगी आहे. तेवढं पुरेसं आहे? मग आणखीन काय हवंय? मला वाटतं या विषयावर अजून थोडा विचार व्हायला हवा. समाजासमोर एक आदर्श उदाहरण घालून द्यायचं म्हणून एखाद्या विधवेशी विवाह करणं सोपं आहे, कारण त्यावेळेला फक्त लग्न करून दाखवणं एवढाच एक उद्देश असतो. पण कुठेतरी कधीतरी अवचित भेट झाली आणि सूर जुळले म्हणून एखाद्या घटस्फोटितेशी लग्न करणं सोपं आहे, कारण तिथे प्रेम हेच एक कारण असतं. पण जिथे ती घटस्फोटित मुलगी आपल्या नात्यातली असते, आपल्या मावस भावाचं मूल तिच्या कडेवर असतं, तिचे लागेबंदे सांगणारी माणसं आजूबाजूला असतात, अशा वेळी पती पत्नी हे नातं एकसंध राहू शकेल? याचा विचार आपण करायला हवा. निखिलचं लग्न होणं जसं महत्वाचं आहे, त्यापेक्षा तो पूर्णपणे सुखी होणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आज मला माझ्या सुखी होण्याचं कारण कळलं. म्हणजे मला तुझ्यासारखी समंजस जोडीदारी मिळाली, मुलांना तुझ्यासारखी काळजी घेणारी आई मिळाली. कामत सर, हल्ली दीक्षित सर पण मुलींमध्ये फारच पॉप्युलर व्हायला लागलेत बरं का? काय बोलताय सोनवणे सर तुम्ही? खरंच सांगतोय. राव जमसांडे सर, हा, मुलींना इम्पॉर्टंट काहीतरी क्वेश्चन सांगायचे, लायब्ररीत नेऊन पुस्तकं वाचायची, कॉलेजमध्ये स्पर्धा भरवायच्या, त्यांना त्याच्यामध्ये चमकवायचं. हा, तेवढं निमित्त पुरे हो. मग हे आपले मागे मागे धावतातच आहेत त्यांच्या मागे. आपण एक काम करूया कामत सर, आपण दीक्षित सरांचं नाव बदलून कृष्णराव दीक्षित ठेवूया. आणि तुमचं काय ठेवूया? कंस मामा? नाही आपलं सहज थट्टा चालली होती आपली. पण एक मात्र आहे, तुम्ही मुलींमध्ये खरंच पॉप्युलर होत आहे. हे काय की तुमचं राहणीमान टिपटॉप आहे, तुम्ही ब्रँडेड शर्ट वापरता. सर मग तुम्ही काहीतरी शिका ना. तुम्ही वापरा ब्रँडेड शर्ट, स्मार्ट आहात, तुमच्याही मागे मुली येतील. आम्हाला कुठलं परवडायला हो? आम्ही कुठे यांच्यासारखी पुस्तकं लिहितो? की कुणी अडवलंय? अहो, पुस्तकं छापायलाही पैसा लागतो, पुरस्कार मिळवायलाही पैसा लागतो, आणि परदेशी कार्यक्रमांची निमंत्रण मिळवायलाही पैसा लागतो. तुम्हाला काय म्हणायचं काय सोनवणे सर? काय म्हणायचं काय स्पष्ट बोला ना. हे बघा, मला काय म्हणायचंय ते तुमच्या बरोबर लक्षात आलंय सर. जाऊ द्या त्यांना, तुम्ही शांत व्हा. विघ्न संतोषी म्हणतात याला. आपण एका कानाने ऐकायचं, दुसऱ्याने सोडून द्या. जाऊ द्या. सुर मिला दे, गुनगुना दे, तो जिंदगी हो जाए. अरे काय झालं? थोडासा खुश होतास म्हणून स्वतःला अपराधी समजतोस? कुठे निघालास? आशूचा फोन आला होता. अरे हो, आज तुम्ही सगळेजण बाहेर भेटणार आहात ना? कोण कोण येत आहे? मी विचारलं नाही, पण जाऊ ना. अरे जरूर जा. असं सोशल लाईफ तुला अवॉइड करता येणार नाही. अवश्य, आणि मनापासून एन्जॉय करायचा प्रयत्न कर. आता प्रयत्नच करावा लागणार. अनीश, तू या अवस्थेतून बाहेर पडायचंच नाही असं ठरवलंयस का? जरा विचार. तू काय, अवंतिका काय, आशू काय, तुमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात असं काहीतरी विपरीत घडलंय की ते विसरणं शक्यच नाही.
पण ते विसरायचं कशाला? विसरायचं नाही. यू हॅव टू लिव्ह विथ द फॅक्ट. यू हॅव टू एक्सेप्ट इट. नशिबाने तुम्ही पुन्हा सर्वजण एकत्र आलात. दुर्दैवाने म्हणून एकत्र राहा, एकत्र एन्जॉय करा. आणि हो, ठीक आहे. घरी आपलं छोटंसं बाळ आहे, आई आहे, विसरू नकोस. Enjoy, sir. कशा आहात मामा? तुम्हाला कुठे काळजी आहे आमची? असं का बोलताय मामा? कुणाचा राग कुणावर काढलात? मान्य आहे आमची चूक होती, पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा? तेवढे कठोर झाला तुम्ही? मामा, ते घर आम्ही तुमच्यामुळे सोडलं नाहीये. तुम्ही आमच्यावर जे संस्कार केले त्यामुळे मी ते घर सोडलंय. तुम्हीच आमच्यामध्ये जागीरदारांचा स्वाभिमान बाणवलाय ना मामा. आणि कठोरपणाही आम्ही तुमच्याकडूनच घेतलाय. अभिषेक, खरं सांगा मामा, तुम्ही जर का माझ्या जागी असतात तर राहिला असतात त्या घरात? तुमच्या अशाच बोलण्याने तुम्ही आम्हाला नेहमीच निरुत्तर करत आलात. पण तुम्हाला ठाऊक आहे ना अभिषेक, आमचा तुमच्यावर किती जीव येते. आम्हाला खूप काळजी वाटते तुमची. इकडली सगळी सुख सोडून तुम्ही तिथे कसे राहतात? मामा, तुम्ही प्लीज आमची काळजी करू नका. वी ॲब्सोल्युटली फाईन, बिलीव्ह मी. नाही अभिषेक, तुम्ही इथे निघून या. वाटलं तर आम्ही सौरभना कोल्हापूरच्या बाहेर बिझनेस काढून देऊ. नाही मामा, सध्या माझ्यापेक्षा सौरभला तुमची जास्त गरज आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि प्लीज स्वतःची काळजी घ्या. हॅलो, हॅलो, हॅलो मामा. आय रिअली केअर फॉर यू मामा. पण आता त्या घरात मी परत कधीच येणार नाही. कधी नाही. काय ग अभि, अशी फेऱ्या का मारतेस? काही नाही. बरं मी निघू? हो. अभि, अगं कुरिअर आलंय तुझं. आलो. कुणाचं ग? थांब ना सांगते. येस, अगं कॉलेजमध्ये गेले होते ना इंटरव्ह्यूला, अपॉइंटमेंट लेटर. हा, अभिनंदन. बघितलंस ना, जायच्या अगोदर मला ही आनंदाची बातमी कळायची होती. चल आधी बाबांना फोन लावून कळवून टाक. हो, जसं त्यांनी तुला फसवलं ना, त्यांना पण आपण फसवूया.
तू अंजीर बर्फी घेऊन ये हा, आणि खूप आण. अरे किती खातो पाहिलंच ना. दीक्षितांवर गेलाय गोड खाऊ. चल मी निघू आता. मी आता सगळ्यांना फोन करून कळवते, पाटेकर अंकल, अनिश, आशू, सगळ्यांना. आणि मी सुद्धा कळवते महत्वाच्या व्यक्तीला. गोड बोले काकू, मुद्दामून बेल वाजवून कळवून जाते.